नमस्कार. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गंगापुरी पुण्यभूमि पवित्र विधेनानतो ज्ञानराजा सुपात्र पाठवेता महापुण्यराशी नमस्कारमासा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आज आपण दोन्ही ग्रुप एकत्र केलेले आहेत माझ्या सोयीसाठी. तर त्यांना हा वेळ जमत नसेल, सॉरी अबाउट दॅट. पण आता आपल्याला जास्त क्लासेस घेता येतील महिन्यामध्ये. यावेळीचा गोष्टवारा जया जोगळेकर लिहिलाय आणि फार छान लिहिलंय तिने. म्हणजे काही सुद्धा पॉइंट्स मिस झालेले नाहीये. तर मी सगळ्यांना सांगते की तुम्ही जरूर वाचा. ते PDF फाईल टाकलेली आहे. पण आपल्याला आता एवढं सगळं वाचलं तर आपल्याला जवळजवळ 25 मिनिटं लागतील. म्हणून मी तिला म्हणते की तू 41व्या श्लोकापासून, जिथे आपण कर्मयोगाबद्दल बोलतो आहोत, तर तिथपासून म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी तिथपासून सुरू कर. तर जया. या आले. ओके. व्यवसायात्मक 41 पासून ना. ओके, ठीक आहे. तर खूप छान लिहिलंय. थँक्स. तुम्ही शिकवताय एवढं, त्याच्यामुळे लक्षात येत आहे. सो थँक्यू. तर मी वाचन सुरू करते. 41व्या. काय म्हणला? काय म्हणला? काय नाही. मी हॅलो म्हटलं. हॅलो हॅलो. तर 41. निश्चयात्मक बुद्धीने आपले कर्म करावे. स्थिरबुद्धी व निश्चय आपल्या आयुष्यात फार महत्वाचे किंवा गरजेचे आहे. निश्चय किंवा खूप आवाज येतोय का काही मागे? येतोय. निश्चयी किंवा व्यवसायात्मक बुद्धी ही म्हणजे सद्बुद्धी. सद्बुद्धीला लहान किंवा छोटी म्हणता येत नाही. मन व विचार पक्के असणे हे महत्वाचे आहे. चैतन्याशिवाय दुसरे काही नाही असे समजणे, अशी ईश्वरनिष्ठ बुद्धी ही सद्बुद्धी होय. ज्यांना अशी सद्बुद्धी नाही किंवा जे दुर्बुद्धी किंवा अविचारी असतात, ते लोक स्वर्ग, संसार किंवा नरक ह्यात अडकतात व त्यांना आत्मसुखाचे दर्शन होत नाही. निलिमाताईंनी इथे 7 स्वर्ग व 7 नरक ह्याविषयी सांगितले आहे. केवळ मोक्षाची इच्छा, ते मग तुम्ही तुमच्या नोट्स पहा, म्हणजे तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल्स कळेल. केवळ मोक्षाची इच्छा करणारा म्हणजे मुमुक्ष. स्वामी विवेकानंद हॅज रेफर्ड इट ॲज वन पॉइंटेड फोकस, म्हणजे एक विचारी. श्लोक 42 ते 44. गीता इथे वैदिक तंत्रांवर असमाधान व्यक्त करत आहे. कर्मफळ, भोग व ऐश्वर ह्याचे आकर्षण असणाऱ्या लोकांची बुद्धी निश्चयी नसते.
वेद वादरका. इथे ज्ञानेश्वर माऊलीने कर्मकांडांचे अवडंबर वाजवणारे, वेदांवर विवाद करणारे, एकच मार्ग उत्तम असा आग्रह करणारे अशा लोकांवर ताशेरे मारले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की अशा लोकांच्या मनात दुर्बुद्धी वास करीत असते. 45. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, वेद हे त्रिगुणाने युक्त आहेत. सर्व भोग व त्याची सांगणारे आहेत. तू त्याविषयी आसक्ती बाळगू नकोस. तू फळाची इच्छा न धरता त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन नित्य परमात्म्यात मन स्थिर करणारा व स्वतःच्या मनावर ताबा ठेवणारा असा हो. झालं ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपण या अध्यायामध्ये अर्जुनाचा विषाद पाहिला, मग सांख्ययोग पाहिला आणि आता आपण कर्मयोगावर आहोत. तर कर्मयोग जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा कर्म म्हणतो इथे, तेव्हा कर्मकांडाबद्दल बोलत नाहीये. निष्काम बुद्धीने स्वतःला आपल्या धर्माने आखून दिलेले जे कर्म आहेत ते करायचे आहेत आणि त्यात काय काय आवश्यक आहे ते आता भगवान सांगतायत. एव्हरीबडी प्लीज गो ऑन द म्यूट. I can hear some noise. Okay, thank you. Okay, तर आत्ताच अजयाने सांगितलं त्या श्लोकामध्ये कर्मकांड ऍक्च्युली आपण ते वाचलं नाही, 45व्या श्लोकात सांगितलं होतं की कर्मकांड आणि निष्काम कर्माच्या मार्गात फरक असा आहे की कर्मकांडात तुमचं काही चुकलं तर आतापर्यंत केलेलं सगळं पाण्यात जातं आणि त्याचं फळ मिळत नाही, त्याला अभिक्रम नाश म्हणतात. पण निष्काम कर्म योगात तसं होत नाही. आणि मागच्या वेळी आपण पाहिलं त्या शेवटच्या श्लोकामध्ये वेदामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आहे. ऐहिक सुखासाठी कर्मकांड आहे, राजस सुखासाठी यज्ञ आहे, मोक्ष प्राप्ती आणि आत्मज्ञान यासाठी उपनिषद आणि आरण्यक म्हणजे ध्यान साधन आहे. तो मार्ग सात्विक मार्ग आहे. अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण आपण त्यातून आपल्याला आवश्यक तोच मार्ग घ्यावा. तर म्हणून आता आपण जो 46वा श्लोक पाहणार आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की माऊलींनी खूप छान उदाहरण दिलं इथे की पृथ्वीवर विपुल पाणी आहे पण आपल्याला पाहिजे तेवढंच आपण पितो. तसंच इथे एवढं सगळं ज्ञान असलं तरी आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण घ्यावं. आणि जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात आणि आपल्याला पाहिजे तेच घेतात. इथे दुसरं त्यांनी म्हटलं की वेदात अनेक मार्ग सुचवलेत, पण त्या सगळ्या मार्गांनी आपण जायचं का? नाही, आपला आधी निश्चय करायचा. जसं आता म्हणजे श्रीनी वाचलं तसं, जयाने वाचलं तसं की व्यवसायात्मिका बुद्धी रे, तर तसा आपला मार्ग निश्चय करायचा आणि त्या मार्गाने जायचं. आणि ज्यांना हे ठरवता येत नाही की काय करायचं त्यांना 53व्या श्लोकात श्रुती विप्रतिपन्न असं म्हटलेलं आहे. तर आपण तेव्हा जाऊ तिकडे, तेव्हा आपण पुन्हा बघूच. मग आता 46व्या श्लोकापासून आपण वाचायला सुरुवात करूया. दिलीप वाचतायत मला वाटतं ना आधी. थोडस दिलीप मोठ्याने वाचाल. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोच्यते तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणा जेवढी तहान असेल तेवढेच पाणी घ्यावे. त्याप्रमाणे ज्ञानी संपूर्ण वेदांचा विचार करून त्यातील आपणा जे अपेक्षित त्याचे ग्रहण करतात. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत, अनेक विधिनिषेधांचे प्रकार सुचविले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच सगळे रस्ते दिसू लागतात, म्हणून तितक्या सगळ्याच रस्त्यांनी का जावयाचे सांग बरे मला. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात, मग त्या शाश्वत व जे इष्ट आहे त्याचेच ग्रहण करतात. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रकटलिया गबसती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुलेही काय चाली जाती सांगे मज.
का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे कवळ, आरतीच जोगे. तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. कर्मफलाविषयी तू इच्छा धरता कामा नये. म्हणजे कर्मफलाला हेतुभूत तुला कधी होता उपयोगी नाही. आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस. म्हणून ओके, एक अर्जुना, मिनिट थांबा आता इथे. हा, इथे एक मिनिट कितीपर्यंत? थांबा. कारण हा खूप महत्वाचा आणि माझा आवडता श्लोक आहे. आणि माझे स्वामी दयानंद सरस्वती म्हणायचे की मोस्ट मिसअंडरस्टूड श्लोक. आणि ते खरंच आहे की आपण जेव्हा शाळेमध्ये, विशेषतः मी जेव्हा शाळेत शिकत होते, तेव्हा याचं भाषांतर असं होतं की फळाची इच्छा धरू नको. आणि तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण, समजा का मी खूप चांगला अभ्यास केला परीक्षेसाठी, तर आणि चांगले मार्क मिळवायची मी अपेक्षा का करायची नाही, चांगल्या फळाची इच्छा का करायची नाही. पण उत्तर आत्ता कळलं, आणि मला जे काय कळलं ते मी सांगते. तर फळाची इच्छा जरूर असावी, पण कारण फळाची इच्छा असा शब्द इथेच नाहीये. कर्मण्ये वा अधिकार असते, म्हणजे तुला अधिकार नाही. अधिकार म्हणजे कंट्रोल. तर कुठलं काम करायचं ते तू ठरवू शकतोस, पण त्याचं रिझल्ट काय येणार आहे किंवा किती येणार आहे त्यावर तुझा कंट्रोल नाही. आणि मग फलेशू जे म्हटलं आहे, ते फलेशू म्हणजे संस्कृत मधली सप्तमी विभक्ती आहे. तर कर्म फळ किती मिळेल आणि काय मिळेल याच्यावर तुझा कंट्रोल नाही. आणि का नाही, तर त्याचं एक्सप्लेनेशन स्वामी दयानंद सरस्वतींनी खूप त्यांच्या पुस्तकात खूप छान समजून सांगितलंय. कारण प्रत्येक कर्मावर, तुम्ही कदाचित माझ्या आधी ऐकलं असेल तर तुम्ही हे सगळं ऐकलेलं असेल, प्रत्येक कर्मावर आपण कुठली कृती करतो त्यावर 3 शक्ती, 3 फोर्सेस असतात. एक म्हणजे आध्यात्मिक, म्हणजे तुम्ही जे कष्ट केले ते. उदाहरणार्थ, या माझ्या उदाहरणात मी अभ्यास केला. दुसरं म्हणजे आधी भौतिक, म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असणारे. समजा आपण परीक्षेला निघालो, मी परीक्षेला निघाले आणि रस्त्यात अपघात झाला आहे आणि मी उशिरा पोचले, त्याच्यामध्ये वेळ गेला, अर्धा तास गेला, पेपरला वेळ कमी पडला, मार्क कमी पडले, तर अशी जी परिस्थिती आहे त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही. तर ते झालं आधी भौतिक. नंतर आधी दैविक, म्हणजे समजा कोरोनामुळे यंदा परीक्षाच झाली नाही, तुमचे 6 महिने वाया गेले, किंवा दैवी संकट आलं, पूर आहे, भूकंप आहे, ज्यावर कोणाचाच कंट्रोल नाही, म्हणजे अधिकार नाही, ते आधी दैविक. तर आता जर का 3 फोर्सेस आहे आणि त्यातल्या एकाच फोर्सवर तुमचा कंट्रोल आहे, तर मग त्यातून जे निष्पन्न निघेल टोटल रिझल्ट, त्याच्यावर तुमचा 100% कंट्रोल कसा असेल. तुमचा फक्त 33% अधिकार आहे, मे बी थोडासा जास्त किंवा कमी, म्हणजे 1/3 तुमच्या हातात आहे. म्हणून फळावर तुमचा अधिकार नाही असं म्हटलंय. इच्छा धरू शकता तुम्ही, पण फळ मिळेलच असं नाही. आणि दुसरी ओळ त्याच्यामध्ये जी लिहिली आहे, त्याच्यामध्ये कर्मफळामुळे, म्हणजे मला मिळेल की नाही असं तसं म्हणून विहित कर्म करायचंच नाही अशाकडे आपला कल होऊ देऊ नये. विहित कर्म म्हणजे आपल्या शास्त्राने सांगितलेलं जे काय कर्म असेल ते. आपण इथे फक्त निष्काम कर्माबद्दल बोलतोय. आणि म्हणून विहित कर्म म्हणजे काय इथे धरायचंय, तर विहित कर्म इथे आपण जे धरणार आहोत ते धर्माने सांगितलेलं स्वकर्म, एवढाच आपल्याला इथे अर्थ घ्यायचा आहे. ते कोणचं, तर मागच्या वेळी आपण पाहिलं तसं आपल्यावरती 2 असतात, वर्ण आणि आश्रम. तर गुणजाती वर्ण, कुळजाती वर्ण नाही, गुणजाती वर्ण आणि आश्रम याच्यावरती अवलंबून असतं आपलं स्वकर्म. तर आता अर्जुन क्षत्रिय आहे, त्याच्या वर्णाप्रमाणे त्याचं काम युद्ध करायचं आहे, आणि तेही धर्मासाठी. 31व्या श्लोकात माऊलींनी आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे लिहिले एक ओवी की मनात कपट न धरता माऱ्याला मारा म्हणून धर्मयुद्ध कर. धर्मात सांगितलेल्याच गोष्टी करायच्या आपल्याला स्वकर्म करताना सुद्धा. आणखी एक महत्वाचा भाग की आपण निष्काम कर्म, ते 18व्या अध्यायात येणार आहे. आपण निष्काम कर्मयोगाने आपलं कर्म करीत असतात, ईश्वरावर निष्ठा ठेवतो, त्याला सिद्धी प्राप्त होते किंवा पुण्य प्राप्त होतं.
तर अशा प्रकारे जर का आपण हा श्लोक समजून घेतला तर मला वाटतं इट मेक्स मोर सेन्स. तर आपण पुढे जाऊया. दिलीप वाचता पुढे. म्हणून अर्जुना ऐक, याच दृष्टीने पाहिले तर हे कर्मच याच वेळी तुला उचित आहे. आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून पाहिला तेव्हा हे असेच आमच्या मनाला पटले की तू आपले विहित कर्म सोडू नकोस, परंतु कर्मफलाच्या ठिकाणी आशा ठेवू नये आणि निषिद्ध कर्म करण्याविषयीही प्रवृत्ती होऊ देऊ नकोस. हा सदाचारच निष्काम बुद्धीने आचरावा. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जे न संडीजे तुभा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतुविण. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्या सिद्ध्योः समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्जुना, योगयुक्त होऊन फलाचा अभिलाष टाकून पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्मे कर. असा जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग म्हणतात. अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीत. परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको, किंवा काही कारणामुळे ते आरंभिलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसे अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नये. हाती घेतलेले कर्म सिद्धीस गेले तर खरोखरच आपले कामच झाले, पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज. कारण असे पहा, जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असेच समज. हे पहा, पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती, निष्काम कर्मयोग. तिची ज्ञानी पुरुष प्रशंसा करतात. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्म दैवे, जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे ते तोषावे हेही नको. का निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचत ठाके, तरी तेथीचे नि अपरितोखे शोभा वेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीळ आले, परी ठेलियाही सगुण जहाले ऐसेची मानी. देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. देखे संतासंती कर्मी, हे जे सरसेपण मनोधर्मी, तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. आता एक मिनिट थांबा. कर्म. हा, नाही, एक मिनिट थांबा आता. हा, तर आपण 48व्या श्लोकावर आहे ना. हा, तर कर्मयोगाचं महत्वाचं अंग याच्यात सांगितलंय. समत्वम योग उच्यते. कर्मफलाबद्दल समत्वम बुद्धी, म्हणजे यश आणि अपयश दोन्ही स्वीकारायचं. आधी दिलेलं काम म्हणजे विहित कर्म अत्यंत कुशलतेने करायचं. 50व्या श्लोकात येणार आहे ते योग कर्म सुकौशल्यम. आणि जे काय आपण करतो ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचं, आणि त्यानंतर जे काय फळ मिळेल ते प्रसाद बुद्धी म्हणून स्वीकारायचं. आणि कारण आपण आधी पाहिला आधीच्या श्लोकामध्ये की 1/3 भागावरच आपला कंट्रोल आहे म्हणून, आणि म्हणून 1/3 भागाचीच आपण गॅरंटी घेऊ शकतो. तर अपूर्ण कर्मफलाविषयी शंकराचार्यांनी खूप छान विचार मांडले आहेत. ते म्हणतात की समजा जर का आपल्याला यश आलं नाही, पण त्या अनुभवातून जर आपण काही शिकलो तर ते अपयश सुद्धा अपयश होत नाही. अपयशाचं वस्तुनिष्ठपणे आपण विश्लेषण करायला पाहिजे आणि आपल्या चुका लक्षात घ्यायला पाहिजे. निव्वळ दुसऱ्याला दोष देऊन चालत नाही. हे झालं दृष्ट फळासाठी, म्हणजे मी अभ्यास केला आणि मार्क का नाही मिळाले वगैरे वगैरे. पण प्रत्येक कर्माचे 2 प्रकारचे फळ असतात, राईट. एक म्हणजे दृष्ट फळ, जे काय आपल्याला दिसतं किंवा आपल्याला अपेक्षित असतं किंवा जे काय आपण ठरवतो ते, आणि अदृष्ट फळ. अदृष्ट फळ म्हणजे पाप पुण्य. तर पाप पुण्याच्या तुम्ही जर का दृष्टीने पाहिलं तर निष्कामपणे कर्म करणं महत्वाचं असतं. तुम्हाला त्यात यश मिळालं की नाही यावर ते त्याचं पाप पुण्य अवलंबून नसतं. तुम्ही जर का चांगलं काम करत असाल आणि ते अर्धवट झालं किंवा अयशस्वी झालं तरी तुम्हाला पुण्य मिळतं. कारण आपण मगाशी म्हटलं तसं अभिक्रमनाश
त्याच्यात होत नाही. आता सिद्धी आणि असिद्धी म्हणजे काय? ती सारखी असायला पाहिजे म्हणजे काय? तर ज्ञानेश्वर महाराजांनी एक खूप छान मराठी शब्द वापरलाय. विशेष संतोष असं म्हणतात ते, म्हणजे युफोरिया. आपल्या यशासाठी आपल्याला युफोरिया नको, की वा वा मी किती छान केलं अशा प्रकारचं. किंवा अपयशामध्ये विषाद नको. अति दुःख किंवा अति हर्ष दोन्ही टाळायचं. तर दयानंद सरस्वती माझे गुरु म्हणायचे की याचा अर्थ असा नाही की मिळालेल्या यशाचा आनंद तुम्ही मानायचा नाही. आनंद जरूर मानायचा, किंवा तुम्हाला जर का नाही मिळालं यश तर तुम्हाला जरूर त्याच्यामध्ये काहीतरी वाईट वाटणार आहे, पण त्याचा अतिरेक नको. आणि जसं माऊलींनी सांगितलंय की विशेष संतोष किंवा विषाद दोन्ही नको, तसं आपण तो समतोलपणा आपल्याला ठेवायला पाहिजे सिद्धी आणि असिद्धीमध्ये. तर हा पण श्लोक खूप महत्वाचा आहे निष्काम कर्माच्या दृष्टीने. ओके, जाऊया पुढे. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. हे अर्जुना, निष्काम बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म अत्यंत निकृष्ट आहे. तू बुद्धीचा आश्रय कर. फलाचा हेतू धरून कर्म करणारे दीन होत. बुद्धियुक्त पुरुष या लोकीच पुण्य व पाप या दोहोंचाही त्याग करतो. म्हणून योगाकरता प्रयत्न कर, कारण योग म्हणजेच कर्मातील कौशल्य होय. अर्जुना, यशापयशामध्ये चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे असे समज. या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात विरोध नसतो. पार्था, बुद्धियोगाचा निष्काम कर्माचरणाचा विचार करून तुलनेने पाहता सकाम कर्माचा भाग हा फारच कमी प्रतीचा दिसतो. परंतु आरंभी ते सकाम कर्म जेव्हा करावे तेव्हाच पुढे या निष्काम कर्मयोगाची प्राप्ती होते. कारण असे करता करता सकाम कर्मातून कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून राहिलेले जे शेष कर्म ती सहजच योगस्थिती होय. म्हणून बुद्धियोग हाच भक्कम पायावर उभारलेला आहे. त्यावर अर्जुना, तू आपले मन स्थिर कर व मनाने फलाशेचा त्याग कर. जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात. त्यांचीच पाप व पुण्य या दोहोंच्याही बंधातून सुटका होते. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग उपाविजे जे कर्मशेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धियोगू सदरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अभैरू फल हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले त्याची पारंगत जाहले ही उभय बंधी सांडिले पाप पुण्य. एक वेळ थांबायचं. आता या 2 श्लोकांमध्ये सुद्धा महत्वाचे विचार आहेत. एक म्हणजे सुकृत आणि दुष्कृत त्यांनी जे म्हटलं आहे त्याच्यामध्ये सुकृत म्हणजे धार्मिक कर्म, स्वर्ग प्राप्तीसाठी यज्ञ वगैरे, आणि दुष्कृत कर्म म्हणजे पापकर्म. बुद्धियुक्ता म्हणजे समत्व बुद्धी असलेला. आता आपण समत्व बुद्धी काय ते पाहिलं. तर बुद्धियुक्ता पाप आणि पुण्य दोन्ही टाकतो. आपल्याला वाटतं वेळ लागलाय का दोन्ही टाकायला, पुण्य कशाला टाकायचं, पण ते काय तो लगेच टाकत नाही. निष्काम कर्म करत राहिलं की हळूहळू सत्वशुद्धी होते, अंतःकरण शुद्धी होते. मग त्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, आणि या जन्मीच आत्मज्ञान झालं प्राप्त तर तो जीवनमुक्त होतो. म्हणजे जिवंतपणीच त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याच्या सर्व कर्माचा हिशोब शून्य होतो. माझं प्रेझेंटेशन कोणाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की संचित कर्माचा अकाउंट बंद होतो आणि जन्म मरणाचा फेरा संपलेला असतो. मग आता त्याच्यानंतर जे काय कर्म करेल अर्थातच तो चांगलं कर्म करेल आणि त्याला पुण्य मिळेल. पण ते काय जे काय जीवनमुक्ताला जे काय पुण्य मिळतं ते त्याच्या आवडीच्या लोकांमध्ये वाटलं जातं. म्हणजे समजा संत असतील तर त्यांच्या शिष्यांमध्ये वाटलं जातं. म्हणजे तो ते पुण्य पण सोडून देतो, अशा प्रकारचा तो तिथे अर्थ आहे. आणि एक शब्द राहिला होता, बरं मग मी पुन्हा येते तिकडे. योगक कर्मसु कौशल्य, मगाशी मी जे म्हटलं तेच हे महत्वाचं आहे. योगक कर्मसु कौशल्य म्हणजे जे काय आपण काम करतो ते कौशल्याने करायचं आहे, बिगाड भरायची नाही आहे तिथे.
जे काय आपल्या हातामध्ये काम येईल आपल्या वर्णाप्रमाणे आणखीन आश्रमाप्रमाणे. तर ते सगळे कामं करायचे ते आपल्याला कुशलतेने करायचे आहेत, मन लावून करायचे आहेत, नुसतं बिगार भरायचं नाही. तर हा शब्द पण महत्वाचा आहे, योग कर्मस कौशल्य. ओके, आता जाऊया पुढे. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. बुद्धियोगाचा अवलंब करणारे ज्ञानी कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात व सर्व उपद्रवरहित अशा मोक्षपदाला जातात. ते निष्काम कर्मयोगी कर्मे तर करतात, पण कर्मफलाला मनानेही शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, जन्ममरणाच्या त्यांच्या येरझारा बंद पडतात. मग अर्जुना, ते बुद्धियोगाचे आचरण करणारे लोक सर्व उपद्रवरहित म्हणून ब्रह्मानंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद पावतात. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातरती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धर. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूप मालिन्याचे अतिक्रमण करील, तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टीविषयी विरक्त होशील. अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल, त्यावेळेला तू असा होशील. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. तेथे तशी तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे, हे सर्व अर्जुना केवळ जागचे जागी राहील. तू ऐसा तै होसी जे मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाळे होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागेला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल. स्विप्ती विप्रतिपन्ना ते यदास्थ्यास्यति निश्चला समाधावचला बुद्धी सता योगम अवाप्स्यसी. व नंतर जेव्हा नाना प्रकारच्या श्रवणांनी संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल, तेव्हा तुला संपूर्ण योगस्थिती प्राप्त होईल. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी फाकते, चंचल होते, ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. मग केवळ समाधीच्या सुखात, शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल, त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज. इंद्रियांच्या संगती जे पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योगस्थिती. आता थांबूया इथे 1 मिनिट. याच्यामध्ये आपण 2 श्लोक कव्हर केले. तर श्लोक 52 त्याच्यामध्ये व्यतितरश्यती म्हटलं आहे, म्हणजे पार करून जायचं. काय पार करून जायचं? तर मोह कलिल, मोहाची दलदल. त्यांनी म्हटलंय की जेव्हा तुझी बुद्धी आत्मज्ञानाबद्दल अविवेकाची दलदल पार करून पुढे जाईल, म्हणजे मोहाची दलदल पार करून पुढे जाईल, तेव्हा तुला ऐकलेल्या आणि न ऐकलेल्या गोष्टींचं वैराग्य येईल. म्हणजे कसं की नव्या गोष्टींनी विचलित न होता आपली निष्ठा धर्मावर कायम राहील आणि तुला वैराग्य प्राप्त होईल. मग तू मोक्षाकडे जाऊ शकशील. असा 52व्या श्लोकाचा अर्थ आहे. नंतर 53वा श्लोक आहे, ते आपण मगाशी म्हटलं तसं श्रुती विप्रतिपन्न जो शब्द आहे की वेदात सांगितलेला कोणता मार्ग धरायचा याविषयी ज्यांच्या मनात निश्चय नसतो त्यांच्याबद्दल हे म्हटलंय. वेदाच्या त्रिगुणांनी ते विचलित झालेले असतात, म्हणून काय करायचं ते ठरवू शकत नाही. तर इथे माझे स्वामी दयानंद सरस्वती यांची मनाबद्दल आणि बुद्धीबद्दल एक खूप छान व्याख्या होती. ते म्हणतात, मन कसं असतं की सगळ्या इंद्रियांना पाठवतं आणि सगळीकडून ग्रोसरी आणतं आणि सगळं तिथे पसारा करून ठेवतं. मग तो इंद्रियांनी आणलेली म्हणजे गोळा केलेली ती ग्रोसरी ती मन सगळी आणून तिथे डंप करतं आणि बुद्धी काय करते की त्याचा निवडून पाखडून कचरा काढून आणि मग धर्माने जे काय सांगितलं असेल त्यांनी डब्यात भरून ठेवते. आणि ज्यांची बुद्धी हे काम करत नाही त्यांना श्रुती विप्रतिपन्न असं म्हणतात, अशी स्वामीजींची व्याख्या आहे.
तर आता आपण इथे निष्काम कर्मयोग संपला. पुढे मग स्थितप्रज्ञाचं सुरू होतंय. निष्काम कर्मातले आपण महत्वाचे मुद्दे बघूया. एक म्हणजे धर्माने सांगितलेल्या मार्गावरच कर्म करायचं आणि त्याच्यामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी ठेवायची. म्हणून आपलं उद्दिष्ट बुद्धी ठेवून आपलं उद्दिष्ट ठरवायचं. नंतर मार्ग आखायचा आणि आवश्यक जे काय काम असेल ते स्वकर्म कुशलतेने करायचं. योग कर्मच कौशल्य मन लावून करायचं आणि काम करताना सुद्धा ईश्वरार्पण बुद्धी ठेवायची. म्हणजे मी करते आहे असा अभिमान बाळगायचा नाही. आपल्या प्रयत्नाशिवाय आधी भौतिक आणि आधी दैविक शक्ती प्रत्येक कर्मावर असतात. तेव्हा यश मिळेल किंवा मिळणार नाही काही होऊ शकतं, त्याच्याबद्दल समत्व बुद्धी ठेवायची. यश मिळालं तर मी केलं म्हणून हर्षोन्माद किंवा माऊली म्हणतात तसं विशेष संतोष होऊ द्यायचा नाही. युफोरिया ज्याला आपण म्हणतो तसं होऊ द्यायचं नाही. आणि अपयश आलं तर अगदी आत्महत्याच करायला निघायचं असा विचार पण नको. तर जे काय फळ मिळेल ते प्रसाद बुद्धीने स्वीकारायचं आणि पुढे चालायचं. अपयश मिळालं तर आपण जसं म्हणतो तसं पिकअप द पीसेस अँड मूव्ह ऑन, अशा प्रकारे त्यांनी निष्काम कर्मयोग सांगितलेलं आहे. मला हे फार आवडतं कारण हे आपण आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करू शकतो सगळेच जण, जे काय आपण काम करतो त्याच्याबद्दल. आणि नुसतं म्हणजे काय धर्माच्या बाबतीत नाही, एरवी सुद्धा आपण जे काम करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे सगळं वापरू शकतो. ओके, आता आपण स्थितप्रज्ञाकडे वळूया. तर अनिल वाचताय तुम्ही? अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितबुद्धिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, समाधी सुख खंड भोगणारा असा जो स्थित प्रज्ञ तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? काय बोलतो, कसा राहतो व कसा चालतो? त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो. हे करुणा सागरा, तू सांग. मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले, देवा, स्थित प्रज्ञाला, ज्याची बुद्धी स्थिर झाली, त्याला काय म्हणतात व त्याला ओळखावे कसे, सांग बरे. आणि त्याला स्थिर बुद्धी म्हणतात. व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे? तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो, हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा मला सांगावे. तेव्हा ऐश्वर्यादी 6 गुणांचे आश्रयस्थान व परब्रह्माचा अवतार असलेला जो श्रीकृष्ण तो काय बोलता झाला ते ऐका. एक अर्जुन म्हणे, देवा, याची अभिप्रावो आगवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे, सुखे, जे किरीटी तुझनिके, हे पूस पा उन्मेखे मना घेणी. या बोला पार्थे म्हणे सांग पा श्रीकृष्णा ते, काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसा चिन्ही जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणु, जो षड्गुण धीकरणु, तो काय तेथ नारायणु बोध तू असे. श्री भगवान वाच, जहाती यदा कामांस सर्वा जहाती यदा कामान् अर्थ मनोगतान् सर्वान् पार्थ मनोगतान् दृष्टः स्थितप्रज्ञस्त दोच्यते. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो
व स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना ऐक, जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमध्ये पतन होते, तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. ओके, आपण 1 मिनिट थांबूया इथे. तर स्थितप्रज्ञ त्याच्यामध्ये प्रज्ञा म्हणजे विवेकबुद्धी. तुम्हाला माहिती आहे, प्रज्ञा म्हणजे विवेकबुद्धी आणि मेधा म्हणजे ग्रहणशक्ती, मेमरी. तर ज्याची विवेकबुद्धी स्थिर झाली आहे, निश्चल आहे, असा जो तो म्हणजे स्थितप्रज्ञ. अर्थात आपल्या सगळ्यांना अजून खूप वेळ आहे स्थितप्रज्ञ वगैरे व्हायला. मग ते जाणून काय करायचंय? आता का काय तेवढं आपण पोचलेले असं काही राहणार नाही आहे. मग आपल्याला याचा काय उपयोग? तर आणि त्याच्या आधी एक प्रश्न कोणीतरी माझ्या वर्गातच विचारलेला होता की वेदांताचा उपयोग असायलाच पाहिजे का? तर माझे गुरु स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, अर्थातच. कारण वेदातील ज्ञान तुम्ही तुमच्या आयुष्याशी ताडून पाहायचं असतं आणि ते कसं बघायचं ते गुरु शिकवतो. पण ऍक्च्युअल लाईफमध्ये ऍक्च्युअल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हीच परीक्षार्थी असता आणि तुम्हीच परीक्षक असता. आणि वेदातील तत्वज्ञान म्हणजे फक्त आरसा असतो. तर साधकाला त्या आरशात बघून आपल्या स्वतःत बदल करायचा असतो. आता तुम्ही म्हणाल स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहून काय बदल करता येतील? तर 2 सांगितलं आहे. एक म्हणजे साधकाने हे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. यत्न साध्यत्व त्याला म्हणतात. म्हणजे आपण प्रयत्न करणार आहोत. आपण काय अगदी पूर्ण असं सगळं रागलोक सगळं सोडून असं काही होणार नाही आहोत अजून तरी. कधीतरी होतील, कोणीतरी होतील. पण त्यातून 3 गोष्टी साधता येतात असं म्हणतात. एक म्हणजे आपल्याला समजा राग येत असेल तर रागाची तीव्रता कमी होते आणि किती वेळा राग येतो दिवसातून त्या राग येण्याच्या वेळा कमी होतात आणि राग आल्यानंतर लवकर शांत होतो. असं जर का आपल्याला वाटलं तर ही साधकाने पहिली पायरी समजावी स्थितप्रज्ञेच्या बाबतीत. आणि एवढं आपल्याला आयुष्यात मिळालं तरी खूप झालं. आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारा, मला खरंच असं वाटतं की माझ्या रागाच्या वेळा कमी झालेल्या आहेत म्हणून. आहेत ते कॉलवरती, तर त्यांना तुम्ही विचारू शकता. दुसरं म्हणजे या लक्षणांवरून स्थितप्रज्ञ खरंच कोण आहे, ओळखावा कसा, हे आपल्याला कळू शकतो. आणि म्हणून 54व्या श्लोकामध्ये कृष्णाला विचारलं आहे की कसा बोलतो, कसा चालतो, असंच त्याने विचारलं. याचा अर्थ चालतो बोलतो म्हणजे लिटरली नाही, जगातल्या व्यक्तींशी किंवा आयुष्यातल्या प्रसंगाच्या वेळी तो कसा वागतो हे आपल्याला शिकायचंय. तर 55व्या श्लोकामध्ये प्रजाहाती शब्द आहे, ते म्हणजे सोडून देतो. जो सगळ्या इच्छा सोडून देतो तो स्थितप्रज्ञ. तर त्याच्यामध्ये विवेकानंदांनी स्पष्ट केलंय की त्यांनी हे विवेकानंदांचं कोट आहे की भक्ती, यात्रेला जाण्याची इच्छा, समाजसेवा किंवा ज्ञानदानाची इच्छा, या इच्छांचा याच्यामध्ये हे समावेश करता येत नाही. या इच्छा सोडायच्या नसतात, या धरून ठेवायच्या इच्छा असतात. नंतर ओके, आपण अजून 56व्याला गेलो नाही. ओके, पुढे जाऊया. 56 परियेसी जो हा अभिलाषी प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. जो सर्वदा तृप्तू अंतःकरण भरितू, परी विषया माझी पतितू जेणे संगे कीजे. जो तो कामो सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. दुःखेष्वनुद्धि मनः, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भय क्रोधः
स्थित निरुच्यते. दुःखे आली असताना ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असतात जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो, प्रीती, भय, क्रोध ही ज्याची गेलेली असतात, त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. कितीही दुःखे प्राप्त झाली तरी त्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषाने कधी अडकला जात नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावतःच काम क्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते, असा तो परिपूर्ण होय. असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंचादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिर बुद्धी होय असे समज. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची आरती अडपैजेना. अर्जुना, तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितू. सर्वत्रान विस्नेह स्तस्त प्राप्य शुभाशुभम, नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याची कुठेही आसक्ती नसते. शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असतात ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम, हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो, ज्याच्या ठिकाणी अखंड समान व भूत मात्र विषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो नाही चांगले प्राप्त झाले तर त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही, व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही, याप्रमाणे जो हर्ष शोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो, तो स्थिर बुद्धी होय असे अर्जुन जाण. जो सर्वत्र सदा सरीसा परिपूर्ण चंद्रू का जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी नाही, ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्त भवणे वेळे. गोमटे नाही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे, जो फटेनी नागवे विषादासी. ऐसा हरी हो खशो करिहतु, जो आत्मबोध भरितु, तो जाणपा प्रज्ञायुक्तु धनुर्धरा. एक मिनिट थांबा. इथे आपण 55 आणि 56 पाहिलं तर हां 56 आणि 57 पाहिलं. हां, तर इथे 56व्या श्लोकामध्ये दुःखेषु आणि सुखेषु असं अनेक वचन वापरलेलं आहे. कारण की 3 प्रकारचं दुःख असतात, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आपण ज्याला त्रिविध ताप म्हणतो ते, आणि मग आपण शांती 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 3 वेळा म्हणतो, कारण 3 प्रकारचे असतात ताप सगळे. आणि आत्मज्ञानी असतो त्याला दुःख होतं, दुःख होत नाही असं नाही, पण मागे सांगितलं तसं तो शोक करत नाही, हा फरक आहे. आणि क्रोधाची व्याख्या अप्राप्य याचना अशी केली आहे. आणि आपण जर का विचार केला ना, अप्राप्य याचना म्हणजे ऑब्स्ट्रक्टेड डिझायर, तर आपण त्याच्याबद्दल विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला राग केव्हा येतो, जेव्हा आपल्या इच्छा किंवा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा. तर जर का आपण म्हणजे इच्छा किंवा अपेक्षा आपल्या कमी केल्या तर मग आपोआपच राग येणं कमी होतं. आणि
फक्त एका प्रकारच्या क्रोधाला क्रोध मानला जात नाही. आणि माझ्या अनुभवावरून मी सांगते, जेव्हा मी हे सगळं शिकत होते आणि अंतःकरण शुद्धीचं मेडिटेशन झाल्यानंतर सुद्धा ही मला एक प्रकारचा मला राग खूप यायचा. आणि कारण म्हणजे माझा असा ग्रज वगैरे कोणावर राहिलेला नव्हता. पण मी तेव्हा सोशल वर्क करायचे आणि अब्यूज विमेन जे आहेत त्यांना मी मदत करायची. तर जे पुरुष बायकांना मारतात किंवा त्या बायकांचे हाल बघितल्यावर मला त्या पुरुषांचा अतिशय राग यायचा. आणि म्हणून मी एका आचार्यांना एका सत्संगामध्ये विचारलं होतं, तर त्यांनी मला उडवून लावलं. त्यांना वाटलं की काहीतरीच विचारते की असा म्हणजे माझा काही संबंध नसताना मला राग येतो, तर ते असं कशाला, ते त्यांनी मला उडवून लावलं. पण मग तरी माझ्या मनात प्रश्न होता की हा सुद्धा रागच आहे ना, आणि त्याला मी काय करू असं. तर मग आपले न्यूजर्सीचे जे तदात्मानंद आहे ते पण स्वामी दयानंद सरस्वतीचे शिष्य आहेत. तर त्यांना मी विचारलं. तर स्वामीजी म्हणाले की या प्रकारच्या संतापाला सात्विक संताप म्हणतात. तर तुम्हाला जर का अधर्माविरुद्ध राग येत असेल, तो राग म्हणजे राग नाही. आणि म्हणजे ते ते काही ऑब्स्ट्रॅक्शन नाही आहे की तुम्हाला इतका राग येतो याच्याबद्दल. आणि खरोखरच मला अशा प्रकारचं पाहिलं की मला अतिशय वाईट वाटतं किंवा अतिशय मला राग येतो. आता परवाचीच गोष्ट आहे, एक बाई माझ्याकडे आली होती आणि तिला ज्या प्रकारचा त्रास होत होता, तो त्रास ऐकून मला खरोखर रात्रभर झोप आली नाही, इतका त्रास झाला. पण त्या माणसाचा मला जो राग येतो, तो राग तदात्मानंद म्हणाले की चालेल, तो राग आला, तशा प्रकारचा राग आला तर चालेल. तर आपण इथे पुन्हा स्थितधी म्हटलंय. तर स्थितधी याचा अर्थ सुद्धा स्थितप्रज्ञ. धी म्हणजे बुद्धी. आणि स्पृहा एक शब्द आहे इथे, स्पृहा. तर स्पृहा म्हणजे आपल्याला एकदा मिळालेली आवडती गोष्ट पुन्हा पुन्हा मिळावी अशी इच्छा. म्हणजे उदाहरणार्थ आंब्याचा रस एकदा खाल्ला की आपल्याला असं वाटतं पुन्हा खायला पाहिजे, तर ती असते, त्याला स्पृहा म्हणतात. आणि नंतर आणखीन एक शब्द आहे, खूप छान शब्द आहे इथे, अनभिही स्नेह, 57व्या श्लोकामध्ये आहे. तर अनभिही स्नेह म्हणजे काय, तर प्रेम असावं पण अटॅचमेंट नसलेलं प्रेम असावं. तर योग्याला हे शिकावं लागतं, स्थितप्रज्ञ तिथे पोहोचलेला असतो. तर मला या स्नेह शब्दावरून एक गंमत आठवली. मी जेव्हा संस्कृत शिकत होते तेव्हा माझी स्वामिनी, ती पण अमेरिकन होती, आणि तिने भाषांतरासाठी आम्हाला एक वाक्य दिलं होतं की त्वयी स्नियामी, म्हणजे आय लव्ह यू असं वाक्य दिलं होतं. तर आमच्या क्लासमध्ये बरेच फॉरेनर्स पण होते. तर एका विद्यार्थ्याने शब्दमंजिरी आम्हाला जी देतात त्याच्यामध्ये पाहिलं, स्नेह, स्नेह शब्दाचा मूळ धातू आहे स्नेह. स्नेह म्हणजे चिकटणं. तर त्याने त्याचं भाषांतर केलं, आय स्टिक टू यू. आणि मग वर्गामध्ये स्वामिनींनी सांगितलं की तुम्हाला हे शब्दशः भाषांतर झालं, पण जेव्हा आपण स्नेह म्हणतो किंवा प्रेम म्हणतो तेव्हा त्यातला स्टिकीनेस काढून प्रेम करता आलं पाहिजे. आणि तेव्हा त्या बाईंनी हा शब्द वापरला होता, अनभिही स्नेह, म्हणजे त्याच्यातली अटॅचमेंट काढून प्रेम करता आलं पाहिजे निरपेक्षप्रमाणे. तर मला त्या बाईंचं हे खूप आवडलं की स्टिकीनेस काढून, जरी स्नेह म्हणजे चिकटणं, स्टिक, आय स्टिक टू यू, तर ती बदलाने नाही, त्यातला स्टिकीनेस काढून मग प्रेम करायचं. तर हे अनभिही स्नेह जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा मला ते आठवतं. एनिवे, पुढे जाऊया. यदा संवरते चायं कुर्मोऽङ्गनिव सर्वशः गुरुमंगानी व्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याप्रमाणे तो जेव्हा आपली इंद्रिये विषयांपासून आत ओढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. किंवा ज्याप्रमाणे कासव खुशीत असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपण आवरून घेते,
त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. हा कूर्म जियापरी वाईल अवेव पसरी, ना इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे मणितले करीती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती, पातली असे. विषय विनिवर्तते निराहारस्य देहिनः, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रसविषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात. पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर हा रसविषय व सर्व विषयांची गोडी देखील नाहीशी होते. अर्जुना, आता आणखीन एक नवलाईची गोष्ट सांगतो, ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, जे श्रोत्रादी इंद्रिये आवडतात पण जिभेला आळा घालत नाही, त्यास हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. त्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार? ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारते, त्याप्रमाणे रसनेंद्रियाच्या द्वाराने विषय वासना मनात पोचतात. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणे हा जिभेचा रस निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्या वाचून जगणेच व्हावयाचे नाही. पण अर्जुना, जेव्हा साधक परोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हा त्याला अशाही रसनेचे सहज नियमन करता येते. त्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो. त्यावेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. आता अर्जुन आणि काही एक सांगेन ऐके कवतिक, या विषयांते साधिक त्याजिती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरिती, परिरसने नियमून करीती. ते सहस्रधा कवळी जिती विषयी, जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदिक घालिजे, तरी कैसे नाशु निपजे. तया वृक्षा तो उदकांचे निबळे आदिके, जैसा आडवेनी पांगे फाके, तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे. येराम इंद्रियां विषय तुटे, तैसा नियमू न ये रस हटे. जे न हे न घटे, येणे वीण. मग अर्जुना स्वभावे, ऐसी आहे नियमाते पावे. जै ब्रह्म अनुभवे, होनी जाईते. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती. जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. यततो ह्यापि कौंतेय पुरुषस्य आता थांबायला विपश्चितः. पाहिजे. थांबा आता. ओके, तर याच्यामध्ये आहार म्हटले ना, आहार म्हणजे फक्त खाण्याचे पदार्थ नाही. आहार म्हणजे आपण इंद्रियांना जे काय भरवतो ते सगळं, त्याला आपण जे विषय म्हणतो ते विषयांच्या बाबतीत हे सगळं म्हटलं. 59वा श्लोक. आणि 60व्या श्लोकामध्ये समम्य असा शब्द आहे. समम्य म्हणजे संपूर्ण ताबा. तर त्यांचा इंद्रियावर संपूर्ण ताबा असतो, तेव्हा तो स्थितप्रज्ञ होतो. तर आता आपण कोण वाचतंय? अंजली, राईट? यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. एरवी हे अर्जुना,
बुद्धी स्थिर होण्याकरिता प्रयत्न करीत असलेल्या विवेकी पुरुषांचेही मन उच्छृंखल इंद्रिये बलाने विषयाकडे ओढतात. एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. जे ती इंद्रिये उच्छृंखल होऊ नयेत म्हणून ती स्वाधीन ठेवण्याकरिता खटपट करतात, जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे मनाला कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात, त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात. या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे, ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकविते त्याप्रमाणे पहा, हे विषय वृद्धी सिद्धींच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते. त्याचा अभ्यास जागचे जागी राहतो. इंद्रियांचा जोर हा असा आहे. येरवी तरी अर्जुना, हे आयानये साधना, जे राहटाती जतना निरंतर, जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुनी आहती, तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का, देखे विषय हे तैसे, पावती वृद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळीती स्पर्शे इंद्रियांचे नी, तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या सर्वांचे इंद्रियांचे संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेले असावे. ज्यांची इंद्रिये स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून यांचे इंद्रियांचे जो सर्वस्वी दमन करतो, ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे मला अंतःकरणात कधी विसरत नाही. एरवी एखाद्याने बाह्यतः विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग निसंशय प्राणांची हानी करतो, त्याचप्रमाणे पहा, या विषयाचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विचार मात्राचा घात करतात. म्हणून ऐके पार्था, या ते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडूनिया, तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना, तो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू, जो माते हृदयांतू विसंबेना, एरवी बाह्य विषय तरी नाही, परिमानसी होईल जरी काही, तरी साध्यन तुची हा पाही संसारू असे, जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी, तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. एक मिनिट थांबते. तर याच्यामध्ये इंद्रियांवरती आपण कंट्रोल कसा करायचा त्याच्यावरतीच त्यांनी सांगितलंय की जो स्थितप्रज्ञ असतो हे माऊलींनी हे छान उदाहरण दिलं की विषयाचा एक थेंब जरी पडला तरी पण संपूर्णच सगळं विषारी होतं, निःशंश प्राणाची हानी करतो. त्याप्रमाणे विषयाचे सूक्ष्म संस्कार जरी असले तरी तो स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. ओके, सांगितलं. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात् संजायते काम, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला
त्यांच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे काम उत्पन्न होतो. कामापासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून संमोह आणि संमोहापासून स्मृतिभ्रंश. स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुष नाश पावतो. अंतःकरणात विषयांची जर नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्या सही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व या विषयासक्तीमुळे विषय प्राप्तीची इच्छा प्रकट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिराड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे समूहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपयाने दिन होऊन सैरावैरा धावू लागतो तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती होते. अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे सर्व समूळ नष्ट होते. प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते असे समज. म्हणून अर्जुना ऐक, लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला ज्याप्रमाणे ती समर्थ होते त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून अल्पही जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही अपजे संगती. संगी प्रकटे मूर्ती अभिलाषाची जेथे कामू उपजला तेथे क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेवला संमोह जाणे. संमोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. चंडवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी. जैसी सूर्य तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणी यांसी. मग अज्ञानांध केवळ तेणे अल्पा विजय सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जत्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे. तेथे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभ्रंशु घडे मग सर्वदा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याचा भ्रंशी शरीरा दशा जैशी. तैसा पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन. तरी ये सणे हे पतन किवसीत पावे. छान वाचलंस, थँक्यू. तर आता इथे 62वा आपला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये संघ हा शब्द महत्वाचा आहे. माझे पुन्हा तो स्टिकीनेस आला, अटॅचमेंट. आणि शंकर भाषामध्ये असं म्हटलं की प्रेम करणं चांगलं, सर्व प्राणी मात्र प्रेम करावं तोपर्यंत ठीक, पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल पॉझिटिव्ह होता तेव्हा तो स्टिकीनेस आला असं समजावं. त्यालाच आपल्या याच्यामध्ये ममकार म्हणतात. ममकार, अहंकार आणि ममकार दोन गोष्टी असतात. तर आणि तिथेच क्रोध पण येतो. जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा राग निर्माण होतो. आणि मग किंवा इच्छा पूर्ण झाल्या नाही की आपल्याला राग येतो. आणि पूर्ण झाल्या तर स्पृहा, म्हणजे आणखी हवं असं वाटतं. तर क्रोधात समोह आणि समूहामध्ये समूह म्हणजे त्यांनी म्हटलं की आपण जे काय शिकलो आहोत ते सगळं विसरतो, तो स्मृती विभ्रम. तर आणि मग आपला तोल जातो आणि सत्सद्विवेक बुद्धी सुद्धा हरवते. तर अशा प्रकारे आपण हे खूपदा ऐकलेलं असतं आयुष्यामध्ये, पण ते कळतं पण वळत नाही असं असतं. तर याच्यावरती उपाय काय, तर ते म्हणतात की रागद्वेष हे मनात असतात आणि विचार हे बुद्धीत असतात, जे ज्ञानाने बदलता येतात. आता मनाच्या गोष्टी कशा बदलायच्या, तर तिथे भक्ती कामी येते. म्हणजे याच्यामध्ये एक छान उदाहरण दिलं की आपल्याला अटॅचमेंट असतं,
पण लहान मुलाचं कसं करतो आपण की एखादं खेळणं त्यांनी खेळू नये असं वाटलं की आपण त्याला दुसरंच एक खेळणं देतो, मग तो त्या खेळण्याकडे जातो. आपल्या मनाचं तसं आहे की आपल्याला ज्या आसक्तीच्या गोष्टी आहे त्याची जागा परमेश्वराच्या भक्तीला द्यावी आणि तिकडे लक्ष केंद्रित करावं. म्हणजे मग आपल्याला तेच ते सारखं करावं असं वाटेल. आणि ज्ञानी जे असतात ते सुद्धा ही श्रद्धा बाळगून असतात आणि म्हणून ते म्हणतात की ज्ञानमार्गावर सुद्धा श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम असं जे म्हटलं असेल तसं. तर आता तुमच्या लक्षात येईल की स्थितप्रज्ञ म्हणजे भावनाशून्य व्यक्ती असं नाही. आणि माझ्या डोळ्यापुढे उदाहरण म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज. त्यांचा एवढा छळ झाला तर त्यांच्यासाठी त्यांनी काय मागावं? खळांची व्यंकटी सांडो, या दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा जावं असा त्यांच्यासाठी त्यांनी आशीर्वाद मागितला. 9,000 ओव्या आहेत पण 9,000 ओव्यांमध्ये कुठेही कडवटपणा नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात स्थितप्रज्ञाचं उदाहरण हवं असेल तर ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर महाराज. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं काही त्यांनी सगळ्या आपल्या भावना हे करून ठेवलेल्या नाही आहेत. आता आपण किती सुंदर सुंदर उपमा बघतो, याच्यात सुद्धा त्यांनी का छान उपमा दिली आहेत. तर त्यांचा जो सॉफ्टनेस आहे तो सॉफ्टनेस त्यांनी घालवलेला नाही आहे, फक्त त्याच्याबद्दलचा ममकार जो असतो, पॉझिटिव्हनेस किंवा अटॅचमेंट, ती त्यांनी काढलेली आहे. तर ते स्थितप्रज्ञाचं उदाहरण कधी मला जर का हवं असलं तर मी ज्ञानेश्वर महाराजांकडे बघते. तर आणि मग त्याच्यामध्ये हे आता मन, आपण मग अशी म्हटलं मन ताब्यात आणायला पाहिजे अमकं तमकं. तर ते कसं आणायचं? तर ते म्हणतात की आधी शरीरापासून सुरू करा, इंद्रिय ताब्यात आणायचे प्रयत्न करा. इंद्रिय ताब्यात आले की थोडासा मनावर ताबा येईल आणि मनावर ताबा आला की बुद्धी स्थिर होते. तर आता कोण वाचतंय? उज्ज्वल वाचते. नमस्कार. अंजली, तुम्ही खूप सुंदर वाचलं. थँक्यू. थँक्यू. राग द्वेष वियुक्ते विषयान निश्चय शरण आत्मशे विधे ओषयात्मा प्रसादधी गच्छति. परंतु प्रीती व द्वेष यांनी रहित आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन स्वाधीन असते अशा पुरुषास मनाची प्रसन्नता लाभते. म्हणून हे सर्व विषय संपूर्णपणे मनातून काढून टाकावे, मग राग द्वेष आपोआप नष्ट होतील. अर्जुना, अजून एक गोष्ट ऐक. राग द्वेषांचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हातांनी स्पर्श करतो पण त्या संघ दोषाने लिप्त होतो काय, त्याचप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मनंदात तल्लीन व कामक्रोध रहित झालेला असतो आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपापासून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसली कुणाला बाधा करणार. जर पाणी पाण्यात बुडेल किंवा अग्नी अग्नीने पोळेल तर मात्र तो पूर्णावस्थेत पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली असते असे तू निसंशय समज. म्हणून विषया हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशातील. पार्था आणिकही ऐक, जरी नाशिले राग द्वेष तरी इंद्रियां विषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाश गवतू रश्मिकारी जगते स्पर्शतू, तरी संग दोषे काय लिप्तू तेथिंचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मसेची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होऊनी असे. तरी विषयांतुनी काही आपणे वाचुनी नाही, मग विषय कवण काही बाधातील कवणा. जरी उदके उदकी बुडीजे का अग्नी अग्नी पोळीजे, तरी विषया संगे आप्त विजय परिपूर्ण.
ऐसा आपणाची केवळ होऊनी असे निखळ तयाची प्रज्ञा अचल निभ्रांत मानी प्रसादे कुसुम, आपण सर्व आता इथे थांबूया कारण की 8 वाजून 10 मिनिटं झाली आहेत आणि आपल्याला 8:15ला संपवायचं आहे. आणि ज्यांना आय एम शुअर प्रश्न असतील तर लिहून पाठवा आणि मग आपण त्याची उत्तरं पुढच्या वेळी घेऊ. खरं म्हणजे मला प्रश्नोत्तरांना वेळ ठेवायचा होता, पण हे बऱ्यापैकी सलग आहे, त्यामुळे मग मला मध्ये थांबता आलं नाही त्याच्यामध्ये. तर आता आपण इथे थांबूया. संध्या, आपण बसायला म्हणू. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे थिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे मानशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंदने जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखे पूर्ण होनी तिही लोके भजिसो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीतिये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय ओवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल तान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. चला, थँक्यू.